तर आपण आता आहेत अमूल्य वैभव या ठिकाणी. आपल्या बरोबर आहे अमृता मॅम. कोण नाही ओळखत असेल, सर्व महाराष्ट्र, सर्व आता भारत ओळखायला लागलंय. तर अमृता मॅमचं पण इथे स्टॉल आहे. तर त्यांना आपण एक विचारतोय की मॅम, इथे मराठी उद्योजक खूप आहेत, तर ठाणेकर आणि मुंबईकरांना काय तुम्ही आव्हान कराल का इथे काय यावं? मुळात म्हणजे अमूल्य वैभव हे अमूल्य बाय अमृता माझा ब्रँड आणि ठाणे वैभव जे अत्यंत प्रतिष्ठित नाव आहे. या दोघांनी एकत्र मिळून आम्ही हे केलं आहे आणि आज आपल्या इकडे 61 होम ग्रोन ब्रँड्स आणि त्यात साधारण एक 80% महिला उद्योजिका तुम्हाला इथे भेटतील आणि त्यांचे स्टॉल तुम्हाला एक्झिबिटर्स म्हणून आज त्या इथे उभ्या आहेत. आणि मला असं वाटतं की हे करणं खूप गरजेचं आहे प्रत्येकाने आपापल्या लेवलवरती. कारण कधी कधी काही लोकांकडे रिसोर्सेस नसतात की कुठे आणि कसं ऑडियन्सेस पर्यंत पोहोचायचं आहे, माझं नक्की काय चुकत आहे किंवा मी काय बरोबर करत आहे, याचं एक मार्गदर्शन जे आहे हे त्यांना करणं कधी कधी खूप गरजेचं असतं. त्यांच्याबरोबर आम्हाला सुद्धा एक प्लॅटफॉर्म मिळतो की एवढ्या वेगवेगळ्या उद्योजकांना आम्ही भेटतो आणि त्यांचे व्ह्यूज आणि त्यांच्या इन्स्पिरेशनल स्टोरीज आम्ही जाणून घेतो. तर डेफिनेटली असे उपक्रम सतत राबवावे. आम्हीच नाही तर मला असं वाटतं ज्या ज्या लोकांची क्षमता आहे त्यांनी ते राबावे. आणि जेव्हा उद्योजक मोठा होईल, जेव्हा बिझनेसमॅन मोठा होईल, तेव्हा आपल्या देशालाही त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. सो अमूल्य वैभव हे आमच्याकडनं एक छोटंसं पाऊल आहे. त्याला आज 61 ब्रँड्सनी आपण असं म्हणूयात की आमच्या बरोबर ते शिवधनुष्य त्यांनी सुद्धा उचललेलं आहे. सो एवढंच सांगेन की थँक्यू सो मच. खूप भारी वाटलं आम्हाला की ठाणेकरांनी इतक्या उत्साहाने एवढे सगळे ब्रँड्स आज इकडे उभे आहेत आणि उभे केले. आज पहिला दिवस आहे, लोक आता हळूहळू यायला लागलेले, कसा प्रतिसाद आहे? फॅन्टॅस्टिक. आता आमच्याकडे बोनी झाली आहे अमूल्यबाई अमृताची आणि आता आम्ही प्रत्येक स्टॉलवरती जाऊन बघतोय त्यांना कसं वाटतंय, काय वाटतंय. त्यांना हे संपूर्ण जे आम्ही स्टॉल्स उभे केले त्यांना ते खूप प्रोफेशनल वाटत आहेत. आणि अनेक सेलिब्रिटीज येणार आहेत. आता मेयर येऊन गेल्या आणि महापौर मॅडम येऊन गेल्या, त्याच्यानंतर नगरसेविका येऊन गेल्या अनेक, आणि सेलिब्रिटीज येणार आहेत. सो आम्ही आमच्या परीने त्यांना खूप काही अवेलेबल करून दिले. तर ठाणेकर आणि मुंबईकर यांना तुम्ही काय आवाहन करा? 21, 22 आणि 23 या रोजी इथे प्रोग्राम होणार आहे, हा प्रदर्शन होणार आहे, तर तुम्ही काय आवाहन करा? फक्त शॉपिंगसाठी येऊ नका. इथे वेगवेगळे मास्टर क्लासेस आहेत. इथे वेगवेगळ्या उद्योजिका आणि उद्योजक येऊन त्यांची स्टोरी जी आहे ती शेअर करणार आहे. तर एक इन ऑल एक कम्प्लीट लाईफस्टाईल एक्सपिरियन्स आहे. थँक्यू मॅडम, हा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.